आता एक महत्त्वाची बातमी येते अहिल्यानगरमधून। अहिल्यानगर तालुक्यातील चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांना जिल्हा हद्दपारची नोटीस देण्यात आली आहे। 15 दिवसात जिल्हाधिकारी आणि एसपींच्या या दोन्ही कारवाई तसेच संपूर्ण तालुक्यात जिल्ह्यातील राजकीय वातावरण या घटनेनं हादरून गेले। चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद खंडेराव पवार यांना जिल्हा हद्दपारची नोटीस पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे। मागील 15 दिवसांपूर्वी सरपंच शरद पवार यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच पद कारवाई केल्यानं शरद पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालय यांच्याकडे अपील दाखल केलेलं असतानाच त्यांच्यावर जिल्हाबंदीची कारवाई झाल्यानं शरद पवार आणि कार्यकर्ते संतप्त झालेत। तर या दोन्ही कारवाया बोगस बनावट असून यामागे राजकीय सत्ताधारी भाजपच्या पक्षांच्या मोठ्या नेत्यांचा हात आहे। राजकीय दबावापोटी अधिकाऱ्यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूक असल्यामुळे ही खोटी कारवाई केली असल्याचं त्यांनी म्हटलंय। मागील 10 वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच आणि पंचायत समिती, बाजार समिती यांसारख्या निवडणुका लढवून विकास कामांचा डोंगर उभा केलाय। या चिचोंडी पाटील गाव आणि तालुक्यातील विविध प्रश्नांसाठी अनेक आंदोलनं करून प्रशासनाला जाग केलं, अनेकांना न्याय मिळवून दिला, अनेकांच्या सुखदुःखात दिवस रात्र काम केल्यानं सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात आम्ही खुपत असल्याचं लोकसभा, विधानसभा वेळी गाव बंदी करूनच थेट सरपंच पात्रतेची आणि 2 वर्षासाठी जिल्हाबंदी हद्दपार कारवाई केल्याने सत्ताधारी आम्हाला जगून देत नसल्याचं दिसतंय। पण तरीही खोटे गुन्हे आणि बोगस पुरावे तयार करून या दोन्ही बोगस कारवाईला आम्ही जुमानत नाही। यापुढे असेच बोगस कारवाया, गुन्हे माझ्यावर करणार सत्ताधारी आहे। न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे। न्यायालयीन लढा लढून निश्चित येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय महाविकास आघाडी स्वस्थ बसणार नाही, असं सरपंच शरद पवार यांनी म्हटलंय। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। मी नगर या ठिकाणी असताना मला नगर तालुका पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल सागर मिसाळ साहेब यांनी एक नोटीस दिली आणि ती नोटीस हद्दपार या ठिकाणी करण्यासाठी आहे। मी चिचोंडी पाटीलचा सरपंच, उपसरपंच, सदस्य याच्यामध्ये मागील अनेक दिवसापूर्वीपासून सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो आणि राजकीय क्षेत्रामधून अनेक राजकीय विरोधक तयार होत असतात। संपूर्ण राज्यात, देशात आपण पाहतोय। त्याच्यामुळं काही माझ्यावर खोटे बनावट गुन्हे दाखल झाले। त्याच्यामध्ये 3 गुन्हे आहेत। एक सर्वसामान्य नागरिकांनी सरपंच या नात्याने माझ्याकडे अर्ज केला आणि मी त्या ठिकाणी वाद मिटवायला गेलो। त्यांनी मनात राग धरून या ठिकाणी त्या समाजकंटकांनी या ठिकाणी माझ्यावर गुन्हा दाखल केला। तो अजून चार्जशीट सुद्धा गेलं नाही। एक बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा आहे। माझ्या भाच्याचा अपघात झाला, माझे त्याच्या चुलते, एक दुसरा भाचा, असे 3 जण त्याच्या ठिकाणी मृत्युमुखी पडले। मी त्यांना जबाब विचारायला गेलो आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्ही काही करू नये म्हणून आमच्यावरच गुन्हा दाखल केला। साधारण तो 2018चा आहे, एक 2024चा आहे, एक आणखी एक 2024चा गुन्हा या ठिकाणी माझ्यावर दाखल झाला। तो बी गावातीलच एका व्यक्तीने केलेला आहे। राजकीय हेतूने प्रेरित होऊन त्यांनी हा गुन्हा दाखल केला। हरकत नाही। मग अनेक दिवसापूर्वीपासून पोलीस वेगवेगळ्या कारणास्तव मला गोवण्याच्या तयारीत आहे। सत्ताधारी याच्यामध्ये खूप हस्तक्षेप करतात। अनेक विषयावर आम्ही आवाज उठवत असताना काही राजकीय पदाधिकारी, त्याचबरोबर काही शासकीय अधिकारी याच्यामध्ये प्रामुख्याने सापडले आणि त्यांनी मला टार्गेट करून या संदर्भात मला हद्दपार, तडीपार, लुकआउट सारखी नोटीस या ठिकाणी मला आज केली आणि मागील 15 माझं सरपंचपद अपात्र केलं। इतकी मोठी कारवाई हे सत्ताधारी पक्ष म्हणा, हे पोलीस प्रशासन म्हणा, जिल्हाधिकारी कार्यालय म्हणा 10 वर्षांना दिसली नाही आणि अचानकच एका महिन्यात एवढ्या कारवाया झाल्या। आता मला मी मागील महिन्यात दुबईला जाण्याचा एका महत्त्वाच्या कामासंदर्भात जाणार होतो। त्यावेळेस सुद्धा मला ॲक्च्युली माझा पासपोर्ट, मला व्हिसा मिळाला नाही। त्यावेळेस सुद्धा मला लक्षात आलं काहीतरी अडचण आहे असं मला सांगितलं। लुकआउटची नोटीस सुद्धा ते बहुतेक त्या ठिकाणी केली। मी कुठला असा इंटरनॅशनल गुन्हेगार या ठिकाणी पोलिसांना वाटतोय। त्याचबरोबर एसपी साहेबांना, त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी मला अपात्र केलं। मान्य उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी कालच त्या संदर्भात प्रकरण दाखल करून
सोमवारी प्रकरण निकाली निघणार आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी पोलिसांबरोबर यापूर्वी आमच्या अनेक तक्रारी झालेल्या आहेत। अनेक विषयावर आम्ही आवाज उठवत असताना त्यांचे मन दुखावलेले आहेत। त्यांनी ग्रामपंचायतमध्ये मीटिंग चालू असताना 100 पोलिसांचा ताफा येऊन मला उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर अशा खोट्या कारवाईला मी मुळीच जुमानत नाही। मी या कारवाई विरोधात माननीय SP साहेब, माननीय उपविभागीय ग्रामीण साहेब, त्याचबरोबर डेप्युटी साहेब, त्याचबरोबर IG साहेब यांच्या समोर दाद मागणार आहे। आणि तिथं जरी दाद मिळाले नाही, मला न्याय मिळाला नाही, तर मी माननीय उच्च न्यायालय संभाजीनगर यांच्याकडे जाऊन संबंधित पोलीस विभाग, नगर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, त्याचबरोबर त्यांनी यापूर्वी माझ्यावर केलेल्या काही कारवाया, त्यांनी मला काही मागण्या केल्या, त्याचबरोबर पोलिसांसंदर्भात माझे यापूर्वी असलेले 2 गुन्हे पाहता मी त्यांच्यावर प्रायव्हेट केलेले आहेत, तर त्या संदर्भाच्या कारवाया याच्यावर मी हे करणार आहे। या प्रक्रियेमध्ये गावातील एक समाजकंटक, राजकीय हिशोबाने एक काही पदाधिकारी आणि चिचोंडी पाटील गावचाच एक पोलीस याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करतोय। तो नगर येथे कार्यरत आहे, त्याला सुद्धा या निमित्ताने मी धडा शिकवणारच आहे। परंतु आम्ही न्यायाच्या मार्गाने पुढे जाणार आहोत। या असल्या बोगस बनावट कारवाईला आम्ही मुळीच घाबरत नाही, कारण की महाराष्ट्रात, राज्यात, देशात मतचोरी झाली, पक्ष चोरी झाली आणि आता सरपंच पद हिसकावून घेतलं आणि आता थेट आपण याच्यामध्ये म्हणजे सरपंचाला त्या गावात सुद्धा राहण्याचा अधिकार देत नाहीये। म्हणजे खरंच ही सत्ताधाऱ्यांमध्ये कुठल्या स्टेजला जातात, जसं संजय राऊत साहेबांना, अजून अमित देशमुख साहेबांना, माजी गृहमंत्री, त्याचबरोबर अनेक नेत्यांना, छगन भुजबळ साहेबांना हे ईडीने जसं हात टाकलं त्या प्रकारे हे माझ्यावर अशा खोट्या कारवाईचा प्रकार दिसतोय। एका सरपंचाला तुम्ही एकाच महिन्यात अपात्र करताच, एकाच महिन्यात लुकआउटची नोटीस, तरी 5ची नोटीस देता। आम्ही निश्चितच न्याय मिळू। प्रामुख्याने एवढं सांगतो, मला ही नोटीस पाठवली, पण नगर तालुक्यात, नगर जिल्ह्यात कित्येक आमदारांवर 30, 25, 10 खुनापासून पार हाणामारीपर्यंत, अपहरणाचे, खंडणीचे, पैसे चोरीचे 420चे गुन्हे दाखल आहेत, त्यांना सुद्धा तडीपार करणं, त्यांना सुद्धा नोटीस देणं गरजेचं आहे। या निमित्ताने मी सांगतो, निश्चितच न्यायालय आणि वरिष्ठ अधिकारी याच्यात मला न्याय देतील आणि ही संपूर्ण राजकीय हिशोबाने ही प्रोसेस माझ्यावर राबवलेली आहे। मी मुळीच कधी घाबरणारा नाही। मी पवार परिवारात आणि आमचं देवक धार आहे, त्याच्यामुळे धार आम्ही कधी घाबरणारे नाहीत। ज्वालामुखीपासून आम्ही तयार झालेलो आहोत। त्याच्यामुळं असल्या बनावट आणि समाजकंटकांनी काही अधिकाऱ्यांना वेगवेगळे प्रक्रिया सांगून या ठिकाणी दिलेल्या आहेत। मी साहेबांना विनंती करतो, आपण मला ऑन कॅमेरा द्यावा, मी तुम्हाला पोहोचतो। त्यांनी मिसाळ साहेबांनी त्यांचं कर्तव्य बजावलेलं आहे, हरकत नाही।